सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आज शनिवारी महिन्याचा शेवटचा दिवस 31 जानेवारी रोजी सोनं चांदीचा मोठा खेळ सुरू आहे। सोनं चांदी दररोज नवे रेकॉर्ड तयार करत आहे। असं असताना चला तर मग पाहूया आज शनिवारी बाजार उघडल्यावर सोना चांदीचे आता नवे भाव काय जाहीर झाले आहेत। जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सतत तणाव सुरू आहे, ज्यामुळे सोनं चांदीच्या किमतीमध्ये सतत चढ उतार दिसत आहे। असं असताना पाहूया आज शनिवारी सोन्या चांदीच्या किमतीत किती मोठी घसरण झाल्या किंवा वाढ झाल्या। आत्ताच आंतरराष्ट्रीय बाजारातून एक मोठी बातमी येते आहे, जी थेट सोन्या चांदीच्या किमतीवर परिणाम करणारी आहे। ही सगळ्यात महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर आज शनिवारी तुमच्या शहरामध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत आणि सोन्या चांदीचे भाव अजून किती खाली येऊ शकतात, कधीपर्यंत सोनं स्वस्त मिळेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची सर्वोत्तम वेळ ही आहे का, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आता जाणून घ्यायची आहे। तर मग तुम्हाला येणाऱ्या काळात सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे, म्हणजे योग्य वेळी योग्य माहिती तुम्हाला मिळेल। सोन्या चांदीचे ताजे दर काय आहेत हे आपण या ठिकाणी बघूयात। आता बघा, भारतीय सराफा बाजारानुसार आज चांदीचे ताजे भाव काय आहेत ते पाहूया। आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 415 रुपये आहे। 8 ग्रॅम चांदीचा भाव 3320 रुपये आहे। 10 ग्रॅम चांदीचा भाव 4150 रुपये आहे। 100 ग्रॅम चांदीचा भाव 41,500 रुपये आहे आणि आज 1 किलो चांदीचा भाव 4,15,000 रुपये आहे। आज रात्री चांदीच्या किमतीत मोठा बदल पाहायला मिळाला। चांदीच्या किमती एका झटक्यात 20,000 रुपयांनी खाली गेल्या आहेत, पण आता या ठिकाणी लगेचच चांदीच्या किमतीवर जोरदार या ठिकाणी वाढ सुद्धा होऊ शकते आणि चांदी पुन्हा 15,000 रुपयांनी या ठिकाणी महाग सुद्धा झाल्याचं बघायला मिळालं। सध्या मार्केटमध्ये चांदी दर तासाला 10,000 रुपयांनी खालीवर होताना दिसते आहे। असं असताना पुढच्या काळात सोनं चांदी स्वस्त होणार की महाग होणार? मागच्या काही काळात तुम्ही पाहिलंच आहे की सोन्या चांदीने सर्वात मोठा धुमाकूळ घातला। असं कधी पाहिलेलं नव्हतं। चांदी एका दिवसातच अप्पर सर्किट लावून लाखो रुपयांनी या ठिकाणी वर गेल्याचं पाहायला मिळालं। तर सोनंही रोज नवे रेकॉर्ड बनवत आहे, पण जसं बाजाराला वाटलं की तेजी थोडी जास्तच झाली आहे, तर तसं काही मिनिटात जोरदार घसरण या ठिकाणी पाहायला मिळत्या। हीच बाजाराची खरी ओळख आहे। हे कधी सरळ जात नाही, तर समुद्राच्या लाटासारखं वर खाली या ठिकाणी कायम होत असतं। मग आज शनिवारी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा ताजा भाव काय जाहीर करण्यात आला आहे? लक्षात ठेवा, सोना फक्त एक धातू नाही आहे, तर विश्वासाचं नातं आहे। जेव्हा जेव्हा जगात अनिश्चितता वाढते, भांडणं वाढतात, राजकीय तणाव वाढतो, युद्धाची भीती असते, डॉलरवर विश्वास कमी असतो, अशा वेळी काय होतं, सोनं सर्वजण खरेदी करत असतात। तसेच महागाईची काळजी असो, त्या ठिकाणी सोना सर्वात आधी चमकतो। मागील काही महिन्यात अशाच प्रकारे झालंय। जगातील देशादेशामध्ये तणाव, मोठ्या देशामध्ये दडपण आणि चलन व्यवस्थेवर प्रश्न, यामुळे सोन्याला बळ अधिकच मिळतं असं वाटतं आहे। पण मित्रांनो, जेव्हा एखादी गोष्ट खूप वेगाने वाढते तेव्हा तिला थोडा विश्रांतीसाठी थांबावंच लागतं। सध्याचा डेटा तरी असं दाखवत आहे की सोन्यात जो वेगाने वाढ आहे तर ती अजून पूर्णपणे संपलेली नाही आहे, पण लवकरच थोडासा त्या ठिकाणी सुधार होऊ शकतो। म्हणजे अचानक 10 ते 15,000 रुपयांनी घसरण तुम्हाला पाहायला मिळू शकते। त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे, पैसे तयार ठेवायचे आहेत। मग या ठिकाणी आज शनिवार आहे आणि आज 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे दर या ठिकाणी आता काय किमतीला विकू लागलेत? बाजाराच्या आरोग्यासाठी सोनं खूप गरजेचं आहे। आता प्रश्न असा आहे की आता सोन्याची घसरण या ठिकाणी आता होऊ लागल्या तर ते दीर्घकाळ टिकेल का? तर याचं उत्तर आहे अजिबात टिकणार नाही। जर आपण दीर्घकालीन पाहिले तर अजूनही सोन्याचा भाव मजबूत आहेत। व्याज दराबाबत अनिश्चित आहे। डॉलरमध्ये चढ उतार दररोज पाहायला मिळतोय आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया जी आहे तर ती सतत सोनं खरेदी करत आहे। चायना देश या ठिकाणी सोनं दररोज मोठमोठ्या टनानं खरेदी करू लागले आणि याचाच अर्थ त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये खालीवर जबरदस्त होताना दिसतंय। हे सगळं दाखवत की दीर्घकालीन सोनं आता कमजोर नाही आहे। मग आज शनिवार आहे, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि
24 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत हे तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पुढे सांगणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन्याचं काल परवा थोडी घसरण झाली, किंचित घसरण झाली, पण ती घसरण मोठ्या वेगाने उडी मारायची असू शकते। आता चांदीकडे येऊया मित्रांनो, इथे गोष्ट थोडं चांदी म्हणजे रोमांचक आहे। चांदी फक्त मौल्यवान धातू नाही तर एक औद्योगिक धातू आहे। इलेक्ट्रॉनिक वाहन, सोलार पॅनल, आता AI डेटा या सेंटर्स यामध्येही चांदीची गरज सातत्याने वाढत आहे। म्हणून जेव्हा चांदी वाढते तेव्हा ती सोन्यापेक्षा वेगाने धावत जाते, पण चांदीची ही झपाटलेली वाढ जास्त धोकादायक बनवते। अलीकडील हालचालींनी स्पष्ट दाखवले की चांदी काही मिनिटात 30 ते या ठिकाणी 40 हजारांनी 2 दिवसांमध्ये वाढल्याचं पाहायला या ठिकाणी मिळालं। मग आता सगळ्यात महत्त्वाचं असल्या बाजारात जर तुम्ही आता विना विचार करता उडी मारली म्हणजे सोनं खरेदी केलं किंवा चांदी खरेदी केलं तर नफापेक्षा तोटा होण्याचा धोका जास्त असतो। त्याचबरोबर आता जाणून घेऊयात आजच्या भारतीय सराफा बाजारानुसार आज शनिवारी 18 कॅरेट सोन्याचे या ठिकाणी ताजे भाव जे आहेत ते म्हणजे आज 18 कॅरेट सोन्याचा भाव पाहूया। या ठिकाणी 1 ग्रॅम 18 कॅरेट सोने 14,800 रुपये, 8 ग्रॅम सोन्याचा 18 कॅरेटचा भाव 18,400 आहे। 10 ग्रॅम सोन्याचा भाव जर बघितला तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,48,000 आहे। त्यानंतर 100 ग्रॅम सोन्याचा भाव बघितला 14,80,000 आहे। तर मित्रांनो जाणून घेऊयात आता 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव आणि येणाऱ्या काळात चांदीबाबत काय संकेत मिळत आहेत की या ठिकाणी व्होलॅटिलिटी जी आहे तर ती चांदीबाबत सोन्याबाबत चालू राहणार आहे का? कधी जोराचा या ठिकाणी खाली पडण्याची शक्यता आहे, अचानक जोराची घसरण कधी होऊ शकते? बाजारात थोडा शांत झाला तर चांदी 8 ते 10% करेक्शन होऊ शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पण जर डिमांड आणि सप्लायची सध्याची परिस्थिती जर आता पाहिली तर जशा प्रकारे आहे तशी राहिली तर दीर्घकालीन दृष्टिकोनातून चांदी कमजोर दिसत नाहीये। आता सामान्य गुंतवणूकदारांनी काय करायला हवं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। बाजार कधी पुढचा पाऊल टाकणार आहे हे सांगता येत नाही, पण काही संकेत नक्की देतो। सध्या संकेत असे आहेत की लहान काळासाठी घाबरट आणि नफा काढण्याची चळवळ राहील। आता चढ उतार खूप जोरात राहील, भावना वापरून घेतलेले निर्णय नुकसान त्या ठिकाणी करू शकतात। मग आज शनिवार आहे, शुद्ध सोनं ज्याच्यापासून बनतं तर ते 22 कॅरेट सोनं कशा प्रकारे विकू लागले? जर तुम्ही गुंतवणूकदार करत असाल, ट्रेडर असाल तर तुमच्या दररोजच्या भावावर बघून निर्णय घेऊ नये। जर सोनं चांदी तुम्हाला या ठिकाणी आता भरपूर खरेदी करायची असेल तर भाव खाली आला की हळूहळू खरेदी करणं जास्त शहाणपणाचं आहे। एकदम सगळं एकाच भावावर घालून टाकण्याऐवजी जर तुम्ही त्या ठिकाणी ज्वेलर घेणार असाल तर थोडं संयम धरायची वेळ आहे। आज भाव खूप जास्त आहे, उद्या थोडं खाली येईल, परत सुद्धा पुन्हा वर जाईल, असं सुद्धा चालू राहील। लग्न आणि गरजेची खरेदी असल्यास मजबुरीने तुम्हाला घ्यावे लागेल, पण फक्त भीतीने घाई करू नका। जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर सगळ्यात मोठं मंत्र आहे ती म्हणजे डिसिप्लिन आणि संयम। इतक्या आता अस्थिरतात म्हणजे प्लॅनिंगच्या ट्रेडिंग करणं किंवा आगेतून उडी मारण्यासारखं आहे। मित्रांनो या ठिकाणी इतिहास दाखवतोय सोनं चांदी कधी सरळ रेषेत वर जात नसतात किंवा सरळ रेषेत खाली येत नसतात, त्यासाठी थोडा संयम बाळगावा लागतो। आता या ठिकाणी आजचा 22 कॅरेट सोन्याचा ताज्या भावावर नजर टाकूया। आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा दर आहे या ठिकाणी 17,200 रुपये। 8 ग्रॅमचा दर आहे या ठिकाणी आता 1,37,600। त्या ठिकाणी 10 ग्रॅमचा दर 1,72,000। 100 ग्रॅमचा दर 17,20,000 रुपये। आज या ठिकाणी रात्रीत एका तासात या ठिकाणी सोन्याचा दर जर बघितला तर 16,000 रुपये या ठिकाणी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। पण बाजार पुन्हा स्थिर झालाय आणि पुन्हा एकदा सोन्या चांदीचे दर या ठिकाणी आता खेळ बदलायला सुरुवात झाल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंदाज असा लावला जातोय की आता 2 लाखांचा टप्पा सोनं पार करणार का? मागच्या आठवड्यात 22 कॅरेट सोन्याच्या किमती मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर आता 24 कॅरेट सोन्याचा दर जर आपण पाहिला तर 24 कॅरेट सोन्याच्या हिशोबानं 1 ग्रॅम सोन्याचा भाव 18,500 रुपये। 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,48,000 रुपये। 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,85,000 रुपये। 100 ग्रॅम सोन्याचा भाव 18,50,000 रुपये। सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठा चढ उतार या ठिकाणी आज शनिवारी सुद्धा पाहायला मिळाला। मग सोनं कधी खाली येऊ शकतं? या ठिकाणी चायना जो देश आहे
तर तो या ठिकाणी सोनं टनामध्ये खरेदी करू लागलाय आणि या ठिकाणी 40% सोनं आतापर्यंत त्यांनी खरेदी केलंय. 100% सोनं खरेदी करायचा त्यांचा निर्णय. जोपर्यंत या ठिकाणी सोनं चायना देश खरेदी करायचं थांबवत नाही तोपर्यंत सोनं या बाजारपेठेमध्ये भरपूर येणार नाही आणि जोपर्यंत सोनं बाजारपेठेमध्ये भरपूर येणार नाही तोपर्यंत दर या ठिकाणी वाढत राहणार. नक्की कोण सांगू शकत नाही. तज्ञ एवढंच म्हणतात की 2 लाखांचा टप्पा सोनं गाठू शकतं, त्यानंतर स्थिर राहू शकतं, अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बघूया सोनं कशा प्रकारे वाढ येतं की या ठिकाणी खाली पडतं. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.